जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मात एक दिवस असा असतो ज्या दिवशी त्या धर्माचे लोक अतिशय उत्साहाने आनंद साजरा करतात. इस्लाम धर्मात सुद्धा आनंदाचे 2 दिवस ठरविण्यात आले आहेत. एक बकरी ईद आणि दुसरा म्हणजे ईद उल फित्र. इस्लाम धर्मात पवित्र रमजानचा महिना संपला की चंद्र दर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शव्वालच्या 1 तारखेला ईद उल फित्र अतिशय आनंदात साजरी केली जाते. सर्व लोक मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. हे दृश्य पाहून जणू त्यांनी आताच एकमेकांशी आपले नवे नाते जोडले आहे असेच वाटते. सर्व नातेवाईक जे वर्षभर घरापासून गावापासून दूर असणारे ईदच्या दिवशी आपल्या गावी येऊन एकमेकांना सांदण व शिरखुर्म्याची मेजवानी देतात. या आनंदात 4 चांद तेव्हा लागतात जेव्हा गावातील मित्रपरिवार, इतर धर्मीय बांधव मोठ्या आनंद उत्साहाने व हक्काने सांदण व शिरखुर्मा पिण्यासाठी येतात. तेव्हा खऱ्या अर्थाने ईदचा आनंद दुहेरी होतो. ईदच्या दिवशी मुस्लिम मोहल्ले मशिदीवर विविध उपकरणाने रोषणाई करून सकाळी 7 ते 8 वाजता अल्लाची प्रार्थना करण्यासाठी मैदानात ईदची नमाज पठण करण्यात येते. प्रत्येक व्यक्ती, लहान मुले आतुरतेने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जातात. गरीब असो वा श्रीमंत, नवीन कपडे परिधान करून अल्लाचे आभार प्रकट करतो. काही तरुण मंडळी जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात, तर कोणी आपल्या घरातच विविध प्रकारे मनोरंजन करतात. ईद सर्व मुस्लिमांना काही संदेशही देते. शिक्षणप्रेमी जव्वाद इस्माईल पेडेकर यांनी लिहिले आहे, रमजानचा एक महिना जसे आपण जीवन जगलो त्याच पद्धतीने वर्षभर जगावे. आपल्या बोलण्यावर, हातावर संयम बाळगावा. नेहमी खरे बोलावे, इतरांचा आदर करावा, आपल्या आनंदात इतरांना सहभागी करावे. समाजात नेहमी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे प्रयत्न करावे. रमजानमध्ये जशी दीनदुबळ्यांची मदत करतो तसेच वर्षाच्या 12ही महिने मदत करीत राहण्याची शिकवण ईद देते. प्रेम, सद्भावना, आपापसात प्रेम व बंधुभाव निर्माण करण्याचे संदेश देणारा महत्त्वाचा सण ईद आहे. कायम रखना है और हमारी बड़ी जिम्मेदारी है भी मुसलमानों कि हम इस बात की कोशिश करेंगे, हमेशा तवज्जो देनी चाहिए कि मुल्क में कभी भी ऐसे माहौल पैदा ना हो जो हमने शांति को ठेस पहुंचे। और इसके लिए आपको जो मुल्क के कानून ने पावर किया है, जो हक दिया है मेरे भाइयों, अपने हक का इस्तेमाल करो मेरे भाइयों। पैसे से ऊंचे उठकर, छोटी छोटी बातों से ऊंचे उठकर, छोटी छोटे इख्तिलाफात को जो है बराबर रखकर हम सबको वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम, रोहा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.